सिंधुदुर्गामध्ये ठाकरे गटाला खिंडार पडलेला आहे। माजी आमदार राजन तेली यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। दसरा मेळाव्यामध्ये राजन तेली यांच्या हाती शिवधनुष्य बघायला मिळालं। आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडलाय। आणि आज संघटनेची बांधणी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती, जे आम्ही सांगत होतो, ते दुर्दैवाने त्याकडे होताना दिसत नाही। आणि म्हणून मग शेवटी त्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे। जिल्हा परिषद नगरपालिका शेवटी विधानसभा 5 वर्षांनी एकदा येतात, ह्या जिल्हा परिषद पंचायत समित्या 5 वर्षांनी येतात। विधानसभेला एखादाच उमेदवार असतो, पण ह्या जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक कार्यकर्त्यांवर नाही तर अन्याय होऊ शकतो। आणि म्हणून त्यांच्यासाठी जे आपल्यासाठी राबले त्यांच्यासाठी हा निर्णय घेणं या ठिकाणी मला योग्य वाटलं। तर राजन तेली यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिलेली आहे, त्यामुळे नेमका काय परिणाम होऊ शकतो ते पाहूयात। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला बालेकिल्ल्यात धक्का बसू शकतो। स्थानिक निवडणुकांसाठी शिवसेनेला बळकटी मिळू शकते। सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेची ताकद त्यामुळे वाढली आहे। सावंतवाडी मतदारसंघात दीपक केसरकरांना तगडं आव्हान हे उभं राहू शकतं। कोकणातील राजकीय समीकरणं बदलतील। शिवसेनेची तळ कोकणातील पकड अधिक मजबूत होईल। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला बालेकिल्ल्यात त्यामुळे मोठा धक्का हा बसू शकतो। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक कार्यकर्ते इच्छुक असताना सुद्धा शिवसेनेतल्या काही नेत्यांनी उद्धव ठाकरेंकडे त्यांना नेलं आणि सावंतवाडी मतदारसंघाचं तिकीट देण्यात आलं। परंतु या वर्षभरामध्ये ते शिवसेनेमध्ये सक्रिय नव्हते, सत्तेबरोबर जाण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता। आणि कालच राज्यामध्ये जी परिस्थिती आहे, देशामध्ये जी परिस्थिती आहे की एखाद्या विरोधी पक्षाच्या लोकांना नोटिसा पाठवायच्या आणि त्यांना आपल्याकडे घ्यायचं, तोच प्रकार राजन तेलीबद्दल झालेला आहे। ती भक्कम होते याच्यापेक्षा चांगली गोष्ट आमच्यासाठी नाही। शेवटी महायुती अजून ताकदवान होणं हे अतिशय गरजेचं आहे। आणि त्याच्यामध्ये उभाटामधून अगर कोण आमच्याकडे येत असेल तर स्वागतच आहे।